इनिशियली सातारा, कर्जत आणि कोल्हापूर ते सिमिलर वाटतायत, पण नागपूरच्या डेटामध्ये थोडीशी गडबड वाटते. हो, म्हणूनच म्हणतोय मी. पुन्हा एकदा व्हेरीफाय करा. काय आहे, अंदाजावर रिपोर्ट सबमिट करता येत नाही आपल्याला. सॉरी. एक्सक्यूज मी. हॅलो. जय सर, ते ॲक्च्युली चार्टमध्ये पण थोडेसे करेक्शन्स करावे लागणार आहेत. हे बघ, आयडियली मॅन्युअली करेक्शन करण्याची गरज नाही पडली पाहिजे, पण आता जर गरज पडलीच आहे तर लवकर करा. यात कशाला वेळ वाया घालवताय? हो. कम इन. सर, मी तुम्हाला एक मेल फॉरवर्ड केलाय. फायनल रिपोर्ट आहे रिसर्चचा. एकदा चेक करून मला सांगाल का? तुमचं अप्रुव्हल हवं होतं. काय चाललंय? कसल्या खाणाखुणा करताय? कुठे काय? नाही, मी स्वतः पाहिलं आता. तुला काम करायचं नाहीये का? नाही, करायचं नसेल तर नको करूस, पण जे करतायत त्यांना कशाला डिस्टर्ब करतेस? ऑफिस आहे, कॉलेज नाहीये. सर, ते ॲक्च्युली मला थोडीशी शंका होती. ते डेटा सबमिट झाल्यावर त्यातले नंबर्स कसे चेंज होतात? आय मीन, ते फायनल नसतं का? आणि मग त्याचं अकाउंटिंग कसं करायचं असतं? मला एकच गोष्ट किती वेळा सांगायची तुला? आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी माझ्याकडे येत जाऊ नका. स्वतः डिसिजन्स घ्यायला शिका. सॉरी सर, मी करते फिगर आउट. सॉरी. सॉरी सर, मी पण येते. तुझं ना काहीच होणार नाहीये. हं? सारखा असाच बोलत असतोस लोकांशी. तुला नीट बोलता येतच नाही का? तू असं सगळं बोलतोस ना, म्हणून तुझ्या आजूबाजूला कोणी फिरकत नाही. असं वागलंस तर कसं होणार तुझं लग्न? माझ्या लग्नाची तुला का काळजी? मी नाही करणार तर कोण करणार काळजी? नीट वाग जरा लोकांशी. यार तायडे, तू एवढा नको विचार करू यार. मूड तुझा खराब होतो उगाच. अण्णा, दो कटिंग चहा पी. मी ना माणसाचं काहीतरी करावं. तो माणूस ना मला एक दिवस वेड लावणार आहे. वेड नाही तू त्याला कधी बघितलंस हसताना? त्याने स्वतःला तरी बघितलं असेल का हसताना आरशात? कधी कोणाशी प्रेमाने बोलत नाही. ऑफिस मधले सगळे स्टाफ्स आणि कलिगला ना कैदी समजतो तो. जेलर कुठला. केवढं बोलते तायडे सरांना. हे घे चहा घे, शांतो. आणि असं काय नाही सर म्हणजे काय एकदम असे नाहीत की त्यांना आतमध्ये फिलिंग्सच नाही वगैरे. सरांकडे पण फिलिंग्स आहेत ग. फक्त ते काय करतात, त्यांच्या लॅपटॉपच्या ते एक्सेल शीट असते ना, त्याच्यामध्ये ठेवून देतात फिलिंग्स. त्या अशा ओपन मध्ये नसतात, फोल्डरमध्ये ठेवलेल्या असतात. म्हणून दिसत. घे तू त्यांचीच बाजू घे. अरे हे गौतम सर, गुड मॉर्निंग.